अहमदनगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आज आपला अर्ज दाखल करतील। पण विशेष बाब म्हणजे अर्ज भरताना निलेश लंके कोणतेही शक्ती प्रदर्शन करणार नाहीयेत। अत्यंत साधेपणाने ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। सोबतच अर्ज भरताना कोणताही मोठा नेता उपस्थित नसेल, केवळ महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी त्यांच्या सोबत असतील। सगळ्यात आधी ते देवदर्शन करतील आणि मग सकाळी 11 वाजता निलेश लंके जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कालच निलेश लंकेंचे प्रतिस्पर्धी सुजय विखेंनी आपला अर्ज दाखल केला आणि यावेळेला महायुतीकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन झालं। पण आज अत्यंत साधेपणाने निलेश लंके आपला अर्ज भरतील आणि अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर निलेश लंकेंच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळे यांनी। अहमदनगर दक्षिण लोकसभेचे विकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कुटुंबियांचा आशीर्वाद घेऊन खरं तर ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यांच्या कुटुंबियांशी आपण बोलणार आहोत। वडील त्यांच्या सोबत आहेत। काय एकंदरीत आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, काय नेमके भावना आहेत? कारण फॉर्म भरणं हे कारण क्रेज कर्तव्यच आहे आज, कारण जे प्रयत्न केलेला आहे लोकसभेसाठी, कारण आमदारकीचा राजीनामा ज्या अर्थी लोकांच्या म्हणण्यानुसार आज आपण त्या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत। कारण जे लोक महत्त्वाचे आहेत, पद महत्त्वाचं नाही, म्हणून आज फॉर्म भरतो एवढा आनंद सर्वांनाच आहे, म्हणजे सर्वसामान्य जनतेला हा आनंद आहे। काय किती विश्वास वाटतो आपल्याला या निवडणुकीसंदर्भात? नाही 100% ते निवडून येणार, कारण आम्ही जे फिरतोय, कारण मोठे नाहीत आमच्या भागात, पण सर्वसामान्य मात्र जनता आमच्या पाठीमागे आहे। का रात्री आम्ही 11 वाजता पाहतो तरी लोक थांबलेले असतात, याचा अर्थ त्यांना मिळत आहे। आज मुलगा अर्ज भरतो आहे, काय भावना आहेत नेमके? हाय 100% निवडून मी आज 15-20 फिरते ना, सगळ्यात वाटत लंके साहेब म्हणजे असं कुणी म्हणत नाही का आम्हाला याला मतदान करायचं आणि त्याला मतदान करायचं, सगळ्याच्या तोंडामध्ये। मी श्रीगोंदा तालुक्यात फिरले, इकडे माझ्यामध्ये बरेच ठिकाणी फिरले ना, 20 दिवस झाले सारखं मी बाहेरच फिरते। सगळ्या लोकांचं साहेब डोक्यात लंके साहेब डोक्यात। अर्ज भरताना आज ते एकदम साधे पद्धतीने अर्ज भरणार आहेत, कुणी मोठा नेता नाही, काय नाही, नेमकं काय भावना आहेत? नाही मग आपण साधे सिंपलच माणसं आहे ना, गरीबच आहेत ना आपण पहिल्यापासून, हाय असंच आहे। म्हणजे किती विश्वास वाटतो या निवडणुकीसंदर्भात? आपलं 100% विश्वास येईल। म्हणजे आपण बाहेर फिरत ना, सगळे आपलं 100% म्हणजे आपलं कुठंच भेटलं नाही का आपण पार्टीचा आणि त्या पक्षाचा लहान मुलापासून फार म्हाताऱ्या माणसापर्यंत। साध्या पद्धतीने भरण्याचा उद्देश एकच आहे की आपल्याकडे पैसा नाही आहे, कारण गाड्या आणायच्या जेव्हा त्यांना भाडं देणं आलं, त्यांचं जेवण खाऊन आलं, त्यामुळे हा खर्च करायचा कोणी? आपले पैसे पाहिजेत ना। आपण ते एक सर्वसामान्य कुटुंबातून वर चाललेलो आहोत, सर्वसामान्याच्या ताकदीवर उभे राहणार आहोत। त्यामुळं सर्वसामान्यांना तिथं उन्हामध्ये उभं करण्यापेक्षा न बोलवणं अत्यंत उत्तम असं आमचं मत आहे। कारण आपलं पैसा बी लागतोच ना त्याला, त्यामुळं पैसा आपल्याकडे नाही, त्यामुळं आपण काही त्या लोकांना आरोग्य आणि उन्हाची तीव्रता अति असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही बोलू शकत नाही लोकांना। समोरच्या उमेदवाराचं आव्हान किती? आव्हान किती मोठं असलं तरी ते पेलो नाही, प्रत्येकाचं कर्तव्य ना। एकदा आखाड्यात उतरल्यानंतर कोण मोठा आणि कोण लहान याचं काही त्याचं गणित नसतं, ती जनता ठरवते। तसं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेला जो कौल आहे, हा तुम्हाला 4 तारखेला तुम्ही मला सांगा परत। एकंदरीतच बघितलं ही निवडणूक जी आहे सर्वसामान्यांनी हातात घेतलेली आहे असा विश्वास जो आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि एकंदरीतच येत्या 4 जूनला जो आहे निकाल आपल्या समोर असेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, पारनेर, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।